श्वेता, खरं तर खूप मन भारावून टाकणार हे सगळं वातावरण आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पाहायला मिळतं। तुम्ही तिथून सांगताय, तुम्ही सगळ्या गोष्टी तिथं अनुभवता, पण मी स्वतः या ठिकाणी फील्डवरती या सगळ्या गोष्टी बघतोय। चाहत्यांचा उत्साह, खरं तर याची डोळा बघण्याचं खरं तर भाग्य मला मिळालं असं एक प्रकारे म्हणेन। माझं आता आपण काही वेळापूर्वी आपण बघितलं श्वेता, तर हार्दिक पांड्या असेल किंवा इतर जे खेळाडू आहेत ते सगळे बसमध्ये बसलेले आहेत आणि आता अगदी पुढच्या काही मिनिटांमधनं या ठिकाणावर ही बस निघणार आहे श्वेता। खूप मोठा उत्साह जो आहे तो चाहत्यांचा असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। प्रत्येक चाहते या ठिकाणी जे जमलेले आहेत त्या चाहत्यांनी मोबाईल कॅमेऱ्यामध्ये या सगळ्या खेळाडूंची एक एक छबी टिपून घेण्यासाठीची धडपड या ठिकाणी मोठ्या चाहत्यांचे असल्याचं मी बघतोय। खरं तर श्वेता, खूप आनंदाचं वातावरण आहे, कारण याच क्षणासाठी मागच्या काही वर्षांपासून भारतीय चाहत्यांचे खरं तर डोळे आतुरलेले होते। ही ट्रॉफी भारतीय संघाला कधी मिळते आणि ही ट्रॉफी घेऊन भारतीय संघ नेमकं कधी आपल्या मायदेशी पोहोचतो, अशा पद्धतीच्या भावना प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या होत्या आणि तो क्षण खरं तर आज आलेला आहे आणि म्हणूनच समाधान या ठिकाणी प्रत्येक चाहत्यामध्ये असल्याचा खेळाडू जे आहेत आता या बसेस दोन्ही बसेसमध्ये बसलेले आहेत। बसेस खरं तर या ठिकाणी बसेसचे दरवाजे बंद झालेले आहेत आणि पोलीस या ठिकाणी समोर जाताना आपण बघू शकतो श्वेता दृश्यांमधनं। या ठिकाणी आता बसेस या पुढे निघणार आहेत आणि या ठिकाणावरनं या बसेस ज्या आहेत त्या ICT मोरे हॉटेलला जाणार आहेत। त्या ठिकाणी हे खेळाडू जे आहेत ते काही वेळ विश्रांती करणार आहेत। पोलिसांचा खूप मोठा तगडा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळते श्वेता, कारण ज्या पद्धतीनं या ठिकाणं टीम आल्याच्या नंतर गर्दी जमलेली होती, त्यानंतर हे सगळे नियोजन करण्यामध्ये दिल्ली पोलिसांची टीम असेल किंवा स्पेशल पथक CISFचं पथक असेल किंवा इतर पोलिसांची जी पथकं आहेत ती या ठिकाणी तैनात झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। शेकडो पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे। मोठमोठे अधिकारी जे आहेत ते पहाटेपासूनच राजधानी नवी दिल्लीतील या विमानतळावरती आहेत आणि बंदोबस्तामध्ये या सगळ्या टीमला पुढच्या काही मिनिटांमध्ये ही सगळी पोलीस टीम जी आहे ती घेऊन ICT मोरे हॉटेलकडे जाणार आहे। श्वेता, अगदी ज्या पद्धतीने आपण प्रबोध या संपूर्ण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय, हळूहळू सगळे खेळाडू, विराट कोहली आम्हाला या दृश्यांच्या माध्यमातून दिसतोय आणि तुम्ही प्रत्यक्ष या दिल्ली विमानतळावर आहात की जिथे आज प्रत्येक भारतीयाला, क्रिकेट प्रेमीला आपणही असावं असं वाटतंय। आता तुम्ही तिथे राहून अगदी याची देही याची डोळा तुम्ही म्हटल्याप्रमाणे संपूर्ण उत्साह आणि सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवत आहात आणि विराट कोहली आम्हाला दिसतोय आता तो सर्व क्रिकेट प्रेमींना खरं तर त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि तोही आता बसमध्ये बसलेला आहे। हळूहळू आता ही टीम इंडिया बसमध्ये आता संपूर्ण बसते आणि त्यानंतर ICT मोरिया हॉटेलकडे आता जाणार आहे। आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपण सांगूयात, आता भारतीय क्रिकेट संघ भारतात परतलेला आहे। आपण पाहिलं शनिवारी टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकला, आपल्या नावावर केला। 17 वर्षांनंतर अखेर भारताला पुन्हा एकदा यश मिळालेले आहे। प्रत्येक भारतीयाचं स्वप्न या टीम इंडियानं पूर्ण केलेले आणि त्यामुळे अर्थात ज्याप्रमाणे या खेळाडूंना आनंद आहे त्यापेक्षाही कदाचित जास्त आनंद या सर्व क्रिकेट प्रेमींना आणि प्रत्येक भारतीयाला आहे असं म्हणलं तरी हरकत नाही। याचसाठी केला होता अट्टहास, अशीच भावना प्रत्येक खेळाडूची आहे, कारण या प्रत्येक खेळाडूची एक वैयक्तिक आयुष्यात असणारी कुठली ना कुठली तरी कथा, त्यामागचं स्ट्रगल, प्रोफेशनल आयुष्यातला असणारं स्ट्रगल, या सगळ्या गोष्टी या माध्यमांच्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचत असतात। त्यामुळे प्रत्येक खेळाडूचं स्ट्रगल, वैयक्तिक आयुष्यातलं स्ट्रगल, प्रोफेशनल आयुष्यातलं स्ट्रगल या प्रत्येकाशी प्रत्येक भारतीय क्रिकेट प्रेमी हा एक रिलेट करू शकतो आणि म्हणूनच प्रत्येक भारतीयाला, क्रिकेट प्रेमीला हा टीम इंडियाचा विजय हा आपला विजय असल्यासारखं वाटतं आणि म्हणूनच हा उत्साह, म्हणूनच हा जल्लोष आज आपण दिल्ली विमानतळावर पाहू शकतो। आजचा दिवस, आजच्या दिवसाची सुरुवातच सेलिब्रेशनला झालेली आहे आणि आज अख्खा संपूर्ण दिवस भारतामध्ये सेलिब्रेशनचाच असणार आहे, कारण दिल्ली विमानतळावर भारतीय संघ T20 वर्ल्ड कप घेऊन पोहोचलेला आहे। आता काही वेळानंतर जसं आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्याला माहिती देत आहेत, घटनास्थळावरती म्हणजे दिल्ली विमानतळावर ते स्वतः आहेत आणि कशा पद्धतीने हा जल्लोष दिल्ली विमानतळावर सकाळपासून साजरा केला जातो आपल्यापर्यंत पोहोचवतात। अगदी थोड्या वेळात ते आता ICT मोरिया हॉटेलमध्ये पोहोचणार आहे टीम इंडिया आणि त्यानंतर काही काळ विश्रांती घेईल आणि मग 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीम इंडिया आता भेटणार आहे आणि 2 तास जवळपास खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टीम इंडिया यांच्यामधला हा संपूर्ण संवाद असेल आणि यानंतर मात्र आता टीम इंडिया 1 वाजल्यानंतर मुंबईच्या दिशेने रवाना होईल आणि मुंबईमध्ये मात्र खूप मोठा सेलिब्रेशनचा असा कार्यक्रम आज असणार आहे। तुम्ही स्वतः
या सेलिब्रेशन मध्ये कसे सहभागी होऊ शकणार आहात आम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत। मुंबईमध्ये कशा पद्धतीने हे सेलिब्रेशन आहे हे सगळं काही आज दिवसभर आपण साम टीव्हीवर पाहणार आहोत। मात्र आत्ताची महत्त्वाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत नवी दिल्ली विमानतळावरून, जिथे भारतीय संघ आता अखेर दाखल झालाय आणि या दोन्ही बसेसमध्ये भारतीय संघ दाखल झाल्यानंतर या बसेस आता दिल्ली विमानतळावरून आता पुढे हॉटेलच्या दिशेने निघालेल्या आहेत आणि या सर्व टीम इंडियाचं कौतुक करण्यासाठी या आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला पाहण्यासाठी दिल्ली विमानतळावरती मोठ्या संख्येनं हे क्रिकेट प्रेमी पोहोचले आहेत। अगदी रात्रीपासूनच आपल्या लाडक्या प्लेयरला टीम इंडियाला पाहण्यासाठी या टर्मिनलवरून त्या टर्मिनलवर असे हे क्रिकेट प्रेमी सतत धावपळ करत होते। आता आपल्या मोबाईलमध्ये एक त्यांचं छायाचित्र कैद करावं यासाठी म्हणून धडपड चालू होती। अनेक क्रिकेटपटूंचे आपण पाहतोय कुटुंबीय सुद्धा यावेळी दाखल झालेले आहेत आणि ते सुद्धा प्रसार माध्यमांना या सर्व क्रिकेट प्रेमींना अभिवादन करताना या दृश्यांच्या माध्यमातून